आता पाहूया लाडकी बहिणीवरून जो वाद सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यातील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमातील वक्तव्य। आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागले। दत्तात्रय भरणे कुठल्या हेतूने बोलले त्यांना विचारतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब होत असल्याच्या भरणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील भरणेंच्या वक्तव्यावर यात लपवण्यासारखं काही नाही अशीही प्रतिक्रिया। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार। अमृता फडणवीसांचं विधान। आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच, पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट ते त्याच्यावर येईल आणि त्याच्या पुढे येईल। भरणेंनी लाडक्या बहिणींना घ्यावं आणि चंद्रभागेत ढकलून द्यावं। भरणेंच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं, दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना। आता काय राहिले? सरकारचा निधी प्रक्रियेतून येतो, त्याच्यामुळे निधी मिळणार नाही असं अजिबात होत नाही। लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार। लाडक्या बहिणींना आम्ही निधीपासून वंचित ठेवणार नाही। प्रवीण दरेकरांची भरणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मिळणार नाही असं अजिबात नाही। लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार आणि कधी आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निधीपासून त्या दुरापास्त होणार नाही याची काळजी। अजूनपर्यंत माझ्या खात्याबाबत कोणतीही अडचण दिसत नाही। निधी अभावी कोणता प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेईन। नितेश राणेंची प्रतिक्रिया। ठीक आहे, आता ते मंत्री आहेत, त्यांना कदाचित जास्त माहिती असू शकते, पण माझ्या खात्या अंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही। राज्यात विकास निधी मोठ्या प्रमाणात येतोय। भरणेंच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। तर राज्यात विकास कामांना पैसा व्यवस्थित येतोय, भातखळकरांचं वक्तव्य। काय बोललेत ते मला माहित नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय। आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्या सुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला जेवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतो। लाडक्या बहिणींच्या निधीमुळे सगळ्याला ब्रेक लागलाय। अधिवेशनातही कोणाच्या हाती काही लागत नाही। मागच्या अधिवेशनातही असंच झालं। संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। तर अजून वर्षभर निधी मिळेल असं वाटत नाही। गायकवाड यांच्याकडून शक्यता व्यक्त। पण लाडक्या बहिणींमुळे सगळ्या निधीला ब्रेक लागलेला आहे। या बजेटला पण आता काही कोणाच्या हाती काही लागत नाही। मागचं बजेट पण असंच खाली गेलं आणि आणखीन वर्षभर काय निधी मिळेल याची काही अपेक्षाच वाटत नाही।